त्या मंचावरती राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल. तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल. याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा? ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू हाच त्याचा अर्थ. होय. मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे, हे होणार आलं पाहिजे. कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय. पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं. ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही. पण मी जे म्हटले की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे. या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल. पहिल्या आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. मी तर म्हणेन हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच. आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्त्वाचं आहे. मुंबईसह 27 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. अजूनही लोकांना खात्री वाटत नाही की निवडणुका होतील की नाही. कारण 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ हे या महानगरपालिका प्रशासन चालवते आणि मुंबई महानगरपालिका जी या राज्याची राजधानी आहे तिथे सुद्धा प्रशासकाचं राज्य आहे आणि ओरबाडली गेले मुंबई आणि तिथे प्रचंड लूट सुरू आहे वेगवेगळ्या माध्यमातून. या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या, पुण्याच्या, ठाण्याच्या, आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात? नाही, कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही लढू. यात महाविकास आघाडी आहे? आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसशी बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवरती सोडतील. ठीक आहे, तसं असेल तर तसं करू. नाही, पण जर ही चर्चा सुरू आहे की आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला, मी परत सांगतो कोणाला अडचण आहे, तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. किंवा इंडिया ब्लॉक आहे. इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर आहे. मवियाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पण मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे, ठाणे स्वतंत्र विषय आहे. नाही बघा, मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही. कारण मुंबई ही शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे. शेवटी म्हणजे पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या तिथले युनिट शिवसेनेचं पण आहे, प्रत्येक पक्षाचं आहे. त्यांना जो योग्य वाटत असेल राजकीय दृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू. लढायचं तर नक्कीच आहे, लढणार तर नक्कीच आहोत. आणि महाराष्ट्र, मराठी, महाराष्ट्र धर्म आणि त्याच्यात परत सांगतो ह्याचा अर्थ कोणत्या राज्याचा किंवा भाषेचा द्वेष हा नाही. प्रदीर्घ काळ मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे किंवा शिवसेनेचा किंवा मराठी माणसाचा भगवा झेंडा त्या महापालिकेवर फडकलेला आहे. तो तसाच फडकणार परत एकदा. आणि आता ज्या प्रकारची कोंडी केली जाते किंवा ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे, केविलवाणा प्रयत्न की मराठी माणसाच्या हातामध्ये मुंबई राहू नये, हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि म्हणून ते हे मध्ये मध्ये ज्यांना काही किंमत नाहीये अशा लोकांकडनं आम्हाला म्हणजे मराठी माणसाला आणि इतर भाषिकांना पेटवण्यासाठी आव्हानाची भाषा करतात, ज्याचा काही काडीचा काही फरकच पडत नाही. आणि इथले जे मराठी आणि अमराठी भाषिक आहेत ते सगळे गुण्यागोविंदांना आणतात. अगदी रक्तदान शिबिर जरी शिवसेना करते तर ते रक्त आम्ही काय कोणत्या भाषिकाला द्यायचं म्हणून देत नाही, ते रुग्णाला जातं. जसं मी म्हटलं की कोरोनामध्ये सगळ्या देशाने, सुप्रीम कोर्टाने, अगदी न्यूयॉर्कमध्ये वगैरे सुद्धा आपल्या राज्याच्या कामाचं कौतुक झालं. ती कुठे मी भाषिकवाद केला होता, कुठे मी धार्मिकवाद केला होता? त्याच्यामुळे इकडे जे सगळे गुण्यागोविंदाने नांदतायत ते बघवत नाही. कारण ते जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत आपलं तिकडे काही चालणार नाही. म्हणून आता हा अत्यंत घृणास्पद वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का? पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली काय अडचण काय, कोणाला काहीच अडचण नाही. हा प्रश्न विचारला जातो. हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो. काय अडचण काय, अडचण काय? म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत.
मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू, काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी. महाराष्ट्र